कुणी लावलाय शोध हा, या गोष्टीची उत्तर आम्हाला कळू द्या. घटना बाह्य काही गोष्टींचा उपयोग करू नये अशी माझी शासनाला विनंती आहे. या बैठकीमध्ये या सगळ्या मागण्या जेव्हा मांडण्यात आला तेव्हा हा सुद्धा मुद्दा आहे की या मागण्या वैचारिक लेवलच्या संशोधनात्मक याची पूर्तता झाली पाहिजे, त्यामुळे वेळ सरकारने घ्यावा असं सुद्धा त्यामध्ये सूचना केलेली आहे. पण आंदोलन सुद्धा राहते. हे बघा, मी ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आता तुम्ही जे प्रश्न मला विचारले हे निश्चित संशोधनात्मक आहेत आणि लेंदी वेळखाऊ पण आहेत, हे सुद्धा मलाही मान्य आहे. मी कुठं म्हणतोय, मी म्हणतोय फक्त की आम्हाला फक्त आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागू देणार नाही. लेखी द्या, लेखी द्यायला तुम्हाला काय, तुमच्या सल्लागार कायदेशीर सल्लागारांना बोलवा, सचिवांची मीटिंग घ्या, लेखी द्या ना. का ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडं? ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवून मी बसायला तयार आहे. मी म्हणजे आम्ही बसायला तयार आहोत. त्यांनीही बसावं, लॉजिकली मांडणी करावी, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बोलावं, ॲज पर लॉ बोलावं, ॲज पर एकमेकांचा टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. या नागरिकाला प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं लोकांनी द्यावी. आम्ही हजारो वर्षे पीडित आहोत, शोषित आहोत, गावकुसाबाहेर आहोत, स्थलांतरित आहोत, भटके आहोत. आजही आमचं एखाद्या गावामध्ये 4 दिवसाच्या पुढं आमच्या भटके विमुक्तामधल्या किंवा ओबीसी मधल्या एखाद्या माणसाचं पाल पडू शकत नाही. आजही पारद्याचं घर, छोट्या मोठी चोरी झाली की पहिला आळ पारद्यावर घेतला जातो आणि त्याचं घर जाळलं जातं. हे कायद्याचं राज्य आहे, हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे. आजही हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट हा प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन कडून या गोष्टीचा PSIचं ट्रेनिंग असेल किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग असेल, त्या हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट इंग्रजांनी बनवलेल्या त्या कायद्याचा सराईत गुन्हेगाराचा कायदा आहे.